ऑफिसवरून आल्याबरोबर विकासने पाहिले की त्याची आई सीताताई जेवण बनवत आहेत. तेव्हा त्याने आपल्या आईला विचारलं, "अगं आई, तू का जेवण बनवत आहेस? मग रजनी कुठे आहे?" "ती तिच्या रूम मध्ये आराम करत आहे. आज ती आजारी पडली आहे, तर जेवण तर मलाच बनवावे लागेल ना. मी जेवण बनवलं नाही तर खाणार काय? रजनी आजारी आहे. काय झालं आहे तिला? तूच जाऊन बघ तिला काय झालं आहे. मी जेवण बनवू की तिला जाऊन पाहू?" सीताताई रागातच म्हणाल्या, "ठीक आहे आई, मी जाऊन पाहतो. परंतु रूपा कुठे आहे?" "अरे, आता माझे एवढेच काम राहिले आहे का की प्रत्येकाच्या रूम मध्ये जाऊन ओरडत फिरू का? जेवण बनवायचं आहे. तुला जेवण भेटल्याशी मतलब. तुला जेवायचं असेल तर तू कपडे बदलून ये आणि जेवायला बस. आता मला जास्त काही विचारू नकोस." आज सीताताई जास्तच रागात दिसत होत्या. आईचे असे बोलणे ऐकून विकास आपल्या रूम मध्ये निघून गेला. रजनीला झोपलेली पाहून त्याने रजनीला विचारले, "रजनी, काय झाले? तुझी तब्येत ठीक नाही का? जर तुला बरं वाटत नव्हतं तर तू मला सांगितलं का नाहीस काय झाले?" असे विचारत विकासने रजनीच्या डोक्यावर हात ठेवला. तर तिचे डोके गरम तव्यासारखे गरम झाले होते. विकास म्हणाला, "रजनी, तुला तर खूप ताप आला आहे. तरी सुद्धा तू मला एकदा सुद्धा सांगितले नाहीस आणि गपचूप झोपून रडत आहेस. कमीत कमी एकदा फोन करून तर सांगायचे होते. आणि तू रडत का आहेस? तुला कुठे दुखत तर नाही ना?" आपल्या नवऱ्याचे असे प्रेमळ बोलणे ऐकल्यानंतर रजनी अजूनच रडू लागली आणि म्हणाली की मला कुठेही दुखत नाही. परंतु मला आईच्या बोलण्यांचा खूप त्रास होत आहे. तुम्ही पाहत आहात ना की मला किती ताप भरला आहे. माझी अशी परिस्थिती असताना आई किचन मध्ये जेवण बनवण्यासाठी गेल्या आहेत. पण त्या मोठमोठ्याने बोलून माझ्यावर राग काढत आहेत. त्या म्हणत आहेत की मी आजारी कशी पडली. मी माणूस आहे, मी आजारी पडू शकत नाही का? आता विकासला सर्व गोष्टी समजून चुकल्या होत्या की आई एवढ्या रागात का होती आणि यामध्ये आईला राग येण्यासारखी कोणती गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईला जेवण बनवण्याची काय काय गरज होती. कृपा सुद्धा घरातच होती ना. ती सुद्धा या घरची सूनच आहे ना. जर तू आजारी पडलीस तर ती जेवण बनवू शकत नाही का? त्यावर रजनी म्हणाली, "तुम्हाला माहित आहे ना, एक तर रूपा काहीच काम करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईंना सुद्धा असेच वाटते की रूपाने काहीच काम करायला नको. त्यामुळे तिला काम करण्याची गरजच पडत नाही. तुम्ही आजपर्यंत कधी रूपाला किचनमध्ये पाहिलं आहे का? तिने कधी किचनमध्ये जाऊन एक वेळेचं पूर्ण जेवण बनवलं आहे का? कधी कधी किचनमध्ये जाते आणि फक्त वरण भात बनवून बाहेर निघून येते. तर कधी सर्वांसाठी चहा बनवून निघून जाते. पण आई तिला एकदा सुद्धा बोलत नाहीत. आज मला एवढा ताप आला आहे, तरी सुद्धा आई माझ्यावरच ओरडत आहेत. मला येऊन पाहण्यापेक्षा त्या मला शिव्याच देत आहेत." असे आपल्या नवऱ्याला सांगत असताना रजनी पुन्हा रडू लागली होती. आता ही रोजचीच गोष्ट झाली होती. जर कधी रजनी आजारी पडली तर घरामध्ये हीच परिस्थिती असायची. रुपा आपल्या रूम मध्ये आरामात झोपलेली असायची आणि जोपर्यंत सासूबाई जेवण बनवत असायच्या तोपर्यंत त्या सतत रजनीला बडबडत असायच्या. रुपाला सुद्धा त्या घरात येऊन आता 2 वर्ष झाले होते. परंतु सीताताई कधीच तिला घरातील कोणतेच काम सांगत नसायच्या, कारण रूपा त्यांची सख्खी सून होती. विकास जेव्हा 4 वर्षाचा होता तेव्हा त्याची आई अचानक आजारी पडली आणि 4 वर्षाच्या छोट्या विकासला पोरकं करून हे जग सोडून निघून गेली. विकास लहान होता म्हणून विकासच्या बाबांनी दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न त्यांनी एका गरीब घरातील मुलीबरोबर केलं. त्या मुलीचं नाव होतं सीता. सर्वांना असेच वाटत होते की ह्या मुलीने गरिबी पाहिली आहे आणि त्यामुळे हिला गरिबीची जाणीव असेल आणि तिच्यावर चांगले संस्कार झाले असतील, म्हणून ती छोट्या विकासचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करेल. पण लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी सीताताईंना सुद्धा एक मुलगाच झाला. वेळ अशीच पुढे निघून जात होती. सर्व काही ठीक चालू होते. आता विकास आणि त्याचा लहान भाऊ विजय दोघांचेही लग्नाचे वय झाले होते. सीताताईंनी सर्वात अगोदर विकासचे लग्न केले. विकासची बायको रजनीने आल्याबरोबर पूर्ण घराची जबाबदारी सांभाळली होती. तिने घरातील सर्वच कामांपासून सीताताईंना सुट्टी दिली होती. तोपर्यंत सर्व काही ठीक होतं. परंतु जेव्हा सीताताईंनी आपला सख्खा मुलगा विजयचं लग्न केलं तेव्हा त्यांची सून आल्याबरोबर सीताताईंचे आपल्या सुनेवर प्रेम उतू जाऊ लागले, जे प्रेम रजनीच्या वेळेला आले नव्हते. सीताताई आता आपली सुनबाई रूपाला घरातील कोणतेच काम करायला सांगत नव्हत्या. घरातील सर्व कामे रजनी एकटी करत होती. 2-3 महिने गेल्यानंतर रजनी किचनमध्ये आपल्याला मदतीसाठी रूपाला बोलवू लागली. तेव्हा सीताताई लगेचच तिला म्हणायच्या की रूपाला बोलवू नकोस, आज तिला चक्कर येत आहे.
ती सकाळीच मला म्हणाली होती की तिला उभे राहता येत नाही. बिचारी रजनी आपल्या सासूचे असे बोलणे ऐकून शांत राहायची. इकडे जेव्हा रूपाचे मन व्हायचे तेव्हा ती किचन मध्ये जाऊन वरण भात बनवायची, तर कधी जेव्हा तिचं मन होईल तेव्हा सर्वांसाठी चहा बनवायची. याचा अर्थ जेव्हा तिची इच्छा होईल तेव्हाच ती थोडंफार काम करायची. परंतु ती घरातील कोणतीही जबाबदारी उचलत नव्हती. आता तिला त्या घरात येऊन 1 वर्ष झाले होते. त्या 1 वर्षामध्ये तिने कधीच एकटीने एक वेळचं पूर्ण जेवण बनवले नव्हते. आणि जेव्हा रजनी आपल्या कामामध्ये मदत करण्यासाठी रूपाला बोलवायची, तेव्हा सीताताई लगेचच रूपाला नकार देण्या अगोदरच रजनीला म्हणायच्या की छोट्या सुनबाईचा बीपी कमी झाला आहे, तर कधी तिला चक्कर येत आहे, तिचे हात पाय दुखतात, असे कोणते ना कोणते कारण सांगून सीताताई रूपाला कधीच रजनीच्या मदतीला येऊ देत नसायच्या. सीताताईंच्या अशा वागण्यामुळे रूपा अगदी आरामात तिच्या रूममध्ये झोपलेली असायची. जेव्हा तिची इच्छा व्हायची तेव्हा ती सर्वांबरोबर बसून जेवण जेवायची, नाहीतर स्वतःच्या रूम मध्येच बसून जेवण सुद्धा करायची. रजनी जेव्हा सीताताईंना म्हणायची की ही रूपा कधीपर्यंत अशी रूम मध्ये बंद राहणार, तिला घरातील कामामध्ये थोडीफार मदत करणे गरजेचे वाटत नाही का, तेव्हा सीताताई रजनीवर रागवायच्या आणि म्हणायच्या, तुला काय वाटते, तिची तब्येत खराब आहे तरी सुद्धा तिला बोलून तिच्याकडून काम करून घ्यायचे का? या अगोदर पण तू एकटीच सर्व काम करत होतीस ना. आता तिला पाहून तुझी जळण होते का? ती आजारी आहे, तिला त्रास होत आहे, तरी सुद्धा तुला कामाची पडली आहे. तू एकदा तरी तिला जाऊन कधी विचारलेस का की तिची तब्येत कशी आहे? रजनी सुद्धा एवढी लहान नव्हती की तिला आपल्या सासूबाईंचे बोलणे समजत नव्हते. भलेही विकास आपल्या सीताआईचा सावत्र मुलगा होता, परंतु रजनी तर सूनच होती ना. तिला माहित होते की सीताताई विकासच्या सावत्र आई आहेत. रजनीला आता समजून चुकले होते की त्यामुळे सासूबाई फक्त विकास आणि माझा वापर करून घेत आहेत. विकास पूर्ण घराचा खर्च एकटा उचलत होता आणि घरातील सर्व कामे मी एकटी करत आहे. माझ्या रूपात आईंना एक फुकटची मोलकरीण मिळाली आहे. मग त्या आणि त्यांची सून काम का करतील? जास्त करून सक्का सासू आणि सख्या सुनेमध्ये सुद्धा पटत नाही. सासू सुनेचे नाते हे असेच असते. मग सीताताई तर रजनीच्या सावत्र सासूबाई होत्या. मग हे नाते कसे टिकणार होते? पण सीताताई तर खूप चालाक होत्या. त्या सर्व कामे डोक्याने करत होत्या. विकास घरात आल्यानंतर जेवढं प्रेमाने बोलता येईल तेवढं सीताताई रजनी बरोबर आणि विकास बरोबर प्रेमाने बोलत असायच्या. पण विकासच्या पाठीमागे बरोबर त्यात तेवढ्याच कटुतेने आणि क्रूरतेने त्या रजनी सोबत वागत असायच्या. सीताताईंच्या हिशोबाने रजनी कधीही आजारी पडू शकत नाही आणि त्यांची सख्खी सून रूपा बरी असू शकत नाही. आज जेव्हा रजनीला ताप आला होता तेव्हा सीताताईंनी रूपाला जेवण बनवायला सांगायला हवे होते, परंतु त्या स्वतः जेवण बनवू लागल्या होत्या. आणि विकासने आपल्या आईला विचारले की रजनी आजारी आहे तर रूपा कुठे आहे, तेव्हा सीताताई स्पष्टपणे म्हणाल्या, तिला चक्कर येत आहे, ती जास्त वेळ उभी राहू शकत नाही. आजारी तर रजनी सुद्धा होती, परंतु रजनीची चिंता सीताताईंना अजिबात नव्हती. त्यांना फक्त एवढंच वाटत होतं की रजनीने लवकरात लवकर बरे व्हावे आणि पुन्हा एकदा घरातील सर्व कामे सांभाळावी. रजनीला असे रडताना पाहून विकासने तिला औषध दिले आणि त्यानंतर काहीतरी विचार करत तो किचन मध्ये गेला आणि आपल्या आईला म्हणाला, आई, तू एक काम कर, जा आणि रूपाला सांग तयार हो. सीताताई म्हणाल्या, का, रूपा कुठे जात आहे का? विकास म्हणाला, नाही आई, कुठे जायचं नाही, फक्त रूपाला डॉक्टरकडे घेऊन जातो. तेव्हा लगेचच सीताताई म्हणाल्या, अरे रूपाला का डॉक्टरकडे घेऊन जात आहेस? अरे डॉक्टरांना दाखवायचेच असेल तर तुझी बायको रजनीला दाखव. ताप तर तिला आला आहे ना, तिला औषधांची खूप गरज आहे. अगं आई, रजनीला डॉक्टरकडे घेऊन जाण्याची गरज नाही आहे. रूपाला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची जास्त गरज आहे. कारण घरामध्ये रूपात जास्त वेळ आजारी असते. तिला रोज कोणता ना कोणता आजार होत असतो. कधी बीपी कमी होतो, तर कधी चक्कर येते, तर कधी तिला उभे राहता येत नाही, तर कधी तिचे हातपाय दुखत असतात. त्यामुळे मला वाटते की उपचार रजनीवर नाही तर रूपावर करण्याची जास्त गरज आहे. असं म्हणत विकास जसा रूपाच्या रूमकडे जायला निघाला तेव्हा सीताताईंनी लगेचच त्याचा हात पाठीमागून पकडला आणि त्याला थांबवत म्हणाल्या, अरे बाळा, कुठे जात आहेस? मी तुला म्हणाले ना, तू फक्त रजनीवर लक्ष दे. आई, तू एवढी परेशान का होत आहेस? आई, तू तर खुश व्हायला हवीस की कमीत कमी कोणीतरी रूपाचा विचार तर करत आहे. विजय, तू आणि रजनी भलेही रूपाची चिंता करत नाहीत, पण मी आहे ना, मी सर्वांची चिंता करतो. त्यामुळे मला तरी समजू दे की रूपाला असा कोणता आजार आहे तो जेवताना चहा पिताना होत नाही.
तिला होणारा आजार किंवा त्रास फक्त घरातील कामे करण्याच्या वेळेतच होतो. आणि आई, तू हे जे काही म्हणत आहेस ना, तू असे समजू नकोस की हे सर्व मला समजत नाही. तुझी सून घरात आल्याबरोबर तुझ्या मनामध्ये काहीशा वेगळ्याच भावना आल्या आहेत. पण माझ्यासाठी तर तू माझ्या सख्ख्या आईसारखीच आहेस. म्हणून मी तुला आत्ता सांगत आहे, तू हा जो काही खेळ खेळत आहेस ना, माझी सख्खी सून आणि सावत्र सून, पण एक दिवस हाच खेळ तुला खूप महागात पडेल. पुढची गोष्ट बोलायची झाली तर एक ना एक दिवस या घराची वाटणी तर होणारच आहे. कारण विजय आणि रूपाचे वागणे दिवसेंदिवस बदलत चालले आहे. त्यामुळे त्यांचे असे वागणे जास्त दिवस टिकणार नाही. आणि मला ही गोष्ट सुद्धा माहीत आहे. जेव्हा वाटणी होईल तेव्हा तू त्या दोघांकडेच जाशील. त्यामुळे आई, तू आत्ताच विचार कर. तुझ्या सुनेला तू आत्ता एक सुद्धा काम करू देत नाहीस. तिला दिवस रात्र फक्त बेडवर बसून ठेवतेस. देव न करो पण उद्या जाऊन आम्हाला वेगळे राहावे लागले तर तू तिला अंथरुणावर बसून खायला घालू शकशील का? तू तिला अशीच सवय लावून ठेवली आहेस. त्यामुळे पुढे जाऊन ती तुझी सेवा करेल असे तुला वाटते का? ती तुला 2 चपात्या बनवून देऊ शकेल का? तुला भले आता माझे बोलणे समजत नसेल, परंतु माझ्या बोलण्याचा नीट विचार करून बघ. रूपाचे आराम करणे तुझ्यासाठी हरामाचे व्हायला नको. आई, तू आजच निर्णय घे. नाहीतर तुझ्या हिशोबाने सर्व कामांची वाटणी कर. नाहीतर मी स्वतः करतो. जर मी काही केलं तर तुला वाईट वाटेल, म्हणून मी सर्व गोष्टी तुझ्यावर सोडून देत आहे. माझ्या बोलण्याचा नीट विचार कर आई. यानंतर जो काही निर्णय होईल तो खूप विचार करून कर. मी सर्व गोष्टी तुझ्यावर सोडून दिल्या आहेत. एकतर तू उद्यापासून रूपाला घरातील कामे करायला सांग, नाहीतर उद्यापासून मी रजनीला फक्त एक वेळचं जेवण बनवायला सांगेन. एक वेळचं जेवण, नाश्ता, भांडी सर्व काही रजनीची जबाबदारी असेल. आणि दुसऱ्या वेळचं जेवण बनवण्याची आणि भांडी घासण्याची तसेच सर्व कामे करण्याची जबाबदारी रूपाची असेल. जर रूपाने जेवण बनवलं तर सर्व लोक जेवतील. नाहीतर जोपर्यंत रूपा जेवण बनवत नाही तोपर्यंत कोणीही जेवणार नाही. आई, रूपाचं लग्न होऊन 2 वर्ष झाली आहेत. सहन करण्याची सुद्धा एक सीमा असते. आज विकासचे असे रूप पाहून सीताताई खूपच घाबरून गेल्या होत्या. त्या विकासला काही बोलल्या नाहीत, परंतु बडबड करत रूपाच्या रूममध्ये गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, चल जेवण बनव, नाहीतर कोणी जेवणार नाही. आता तू भलेही आजारी असशील किंवा तुला काहीही झाले असेल, पण या लोकांनी आपले खरे रंग दाखवले आहेत. आपल्या सासूबाईंचे बोलणे ऐकल्यावर रूपा किचनमध्ये येते. तेव्हा सीताताई विकासकडे रागाने पाहू लागल्या. परंतु त्या गोष्टीने विकासला कोणताही फरक पडला नव्हता. भले प्रेमाने होऊ दे किंवा रागाने, घराचे काम तर चालूच होते. रूपा कमीत कमी रूम मधून बाहेर तर निघाली. आता एक वेळ जेवण बनवण्याची जबाबदारी रूपावर होती. भलेही तिने रडून जेवण बनवावे किंवा आजारपणात बनवावे, नाहीतर चांगल्या परिस्थितीमध्ये बनवावे, याच्याने विकासला कोणताही फरक पडणार नव्हता. कारण आज पहिल्यांदाच विकास सीताताईंबरोबर एवढ्या रागामध्ये बोलला होता. त्या दिवसापासून मात्र सीताताई आपल्या सख्ख्या सुनेला रूपाला स्वतः एक वेळचं जेवण बनवायला सांगू लागल्या. कारण त्यांच्या मनामध्ये भीती होती. जर का वाटणी झाली आणि विकास आणि रजनी दुसऱ्या बाजूला राहायला गेले तर रूपाची कामे आपल्या स्वतःलाच करावी लागतील. कारण त्यांनीच रूपाला लाडून ठेवली होती आणि ही चुकी त्यांच्या अंगलट येणार असे दिसत होते. त्यामुळेच त्या दिवसापासून घरामध्ये कोणाबरोबरही भेदभाव केला जात नव्हता. कारण सासूबाईंच्या मनात भीती होती की विकास वेगळा झाला तर काय होईल. या एका भीतीपोटी आता सर्व गोष्टी अगदी सुरळीत झाल्या. त्यामुळे रजनी वरच्या कामाचे ओझे सुद्धा कमी झाले आणि रूपा सुद्धा घरची कामे करू लागली. घरातील मोठ्या व्यक्तीने प्रत्येकाला समान वागणूक दिली, कोणाबरोबरही भेदभाव केला नाही, तर घरातील आनंद टिकून राहतो. हेच या कथेच्या माध्यमातून आपल्याला समजते. याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन कथांसह. धन्यवाद.